पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगत्रय जीवन अंतर निज ज्ञान, तरी संतासी शरण रिगिजे भावे रिगिजे भावे. हेचे भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी, विवेकेसी बुद्धी नांदे माझी. हेचे भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी. श्रवणाचे श्रवण मननाचे मनन, हेची निज ध्यान वैराग्याचे. हेचे भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी. हेचे भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी. म्हणून बैसलो संताचे संगती, म्हणून बैसलो म्हणून बैसलो म्हणून बैसलो संताचे संगती. गोविंदा विश्रांती गहिनी नाथ, हेचे भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी. हेचे भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी. विवेकेसी बुद्धी नांदे माझी. विवेकेसी बुद्धी विवेकेसी बुद्धी विवेकेसी बुद्धी नांदे माझी. हेचे भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी. हेचे भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी. नमस्कार. आपण सर्व भाविक लोक आज संत समागम या फेसबुक पेजच्या माध्यमातून एकत्र थोडासा विचार विनिमय करण्यासाठी जमलेलो आहोत. आज एक फार मोठा पर्व काळ आहे. वैष्णव संप्रदायामध्ये आसेतू हिमाचल आजचा जो पर्व काळ आहे हा एक विशेष पर्व काळ मानला जातो. त्याचं कारणही तसंच आहे. भारतीय संस्कृतीचे परम आधार भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या आज जयंतीचा दिवस आहे. संपूर्ण भारत देशामध्ये कोरोनाच्या संकटाचं सावट असतानाही सगळेजण आपापल्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त आनंदाने हा उत्सव साजरा करतात. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे एक सर्व आयामांनी परिपूर्ण असे एक व्यक्तिमत्व आहे. आबालवृद्धांना सगळ्यांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एक मोहिनी टाकलेली आहे.
कोणीही असो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रेमाने रंगूनच जातो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असे अनेक नास्तिक लोक आहेत की जे सुद्धा अलौकिक व्यक्तिमत्वाला नाईलाजाने का असेना पण मानू लागतात. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भारत देशाच्या संस्कृतीमध्ये असं एक उच्च स्थान निर्माण केलेलं आहे की ते सगळ्यांचंच ध्येय आहे. राम आणि कृष्ण हे एक अगाध पुरुष आहेत. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या बद्दल तर किती सांगावं, जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. सगळ्यांची वाणी इथं मुक्त कंठाने गाऊ लागते. गवळणीने ज्याच्याबद्दल असं वर्णन करावं, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणी वा घर केले, मने मन राणी वा घर केले. काय करू सये सावळे गोवित, काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत मन तेथे, आपे आप लपत मन तेथे, काय करू माये सावळे गोवित. बापर खुमा देवी वरो सावळी प्रतिमा, बापर खुमा देवी वरो सावळी प्रतिमा, मने मनी क्षमा एक झाले, काय करू सये सावळे गोवित, काय करू सये सावळे गोवित. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या बद्दल माऊली असं बोलतात, काय करू म्हणे, आपोआप मन जिथं रमतं. बाकीच्या ठिकाणी मनाला रमवावं लागतं, त्याला सांगावं लागतं हे फार छान आहे, इकडे जा. पण परमात्म्याचं स्वरूप असं सुंदर आहे. परमात्म्याच्या सर्व सर्व विषयांच्या बद्दल जर विचार केला, कुठेही लावा तुमचं मन. भागवताच्या दशमस्कंधामध्ये भगवान वेदव्यास महर्षींनी भगवान परमात्मा जेव्हा कंसाच्या रंगसभेमध्ये आले तेव्हा त्यांचं जे वर्णन केलं, बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम, बिभ्रदवासः कनक कपिशं वैजयन्, मल्लानां अशनिर्नृणां नरवरः स्त्रीणां स्मरो मूर्तिमान्. मल्लांच्या मध्ये तो 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 दगडाप्रमाणे वज्रदेही आहे. नृणां नरवरः स्त्रीणां स्मरो मूर्तिमान्. सुंदर आहे स्त्रियांच्यासाठी. नाम स्वजनाः. मला सांगायचा विषय असा आहे की भगवंताला तुम्ही ज्या अंगाने पाहता तिकडून भगवान परमात्मा खूप सुंदर आहे. मजा तर वेदव्यास महर्षींनी तेव्हा केली, मृत्युर्भोजपते हे. कंसाने जेव्हा परमात्म्याला पाहिलं तेव्हा त्याला काय दिसला, साक्षात मृत्यू दिसला. परमात्मा सर्व बाजूनी अतिशय सुंदर आहे. त्याच्या कारणाने आपोआप अरे कंसाचं मन जर रमत असेल तर माऊलीचं न रमायला काय, भक्ताचं न रमेल असं कसं होईल. कंसाची जर दृष्टी परमात्म्यावरून जर हटत नसेल, एवढा परमात्मा सुंदर असेल. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र व्यापक आहे, अगाध आहे. आणि त्या भगवान परमात्म्याच्या आज अवताराचा दिवस आहे. संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये विशेषतः आजच्या अवताराचं आणखी एक फार महत्त्वाचं प्रयोजन मानलं गेलं आहे. ते म्हणजे आज आणखी एकाची जयंती आहे.
ती म्हणजे माऊली ज्ञानोबारायांची जयंती आहे. आज आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या बद्दल फारसं बघायचं नाहीये. आपल्याला बघायचं ते ज्ञानोबारायांच्या. आणि कधी कधी आपल्याकडे असं मांडण्याची पद्धती आहे की एके दिवशी जन्माला आलेली दोन माणसं सारखे असतात. कारण त्या दोघांचा एकमेकाशी फार मोठा संबंध असतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भगवान ज्ञानोबाराय हे दोघांनी एकाच अष्टमीच्याच दिवशी जन्माला यावं हा काही संकेत तर निश्चितच आहे, निर्विवाद आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांचं चरित्र सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चरित्रासारखंच अलौकिक आहे, बहरलेलं आहे. पण दोघांच्या चरित्राची एक आपण ज्याला बैठक म्हणू ती थोडीशी स्वतंत्र आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजकीय चरित्रामध्ये विलक्षण कर्म करणारे आहेत, तर अध्यात्म जगतामध्ये माऊलींनी फार अलौकिक कर्म करून ठेवले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हा जन्म कंसाच्या नंतर आहे. कंसाचे तुम्हाला सगळे अत्याचार बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. कंसाची एक 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 वेगळी स्वतंत्र एक फळी तयार झालेली आहे. प्रलंबक चाणूर तृणावर्त महाशनैः आदी आदी मुष्टिका रिष्टधेनु आदी हे सगळे राक्षस लोक एकत्र जमवले. एकापेक्षा एक महत्वाकांक्षी आहेत सगळे, जरासंधासारखा आहे. अशा सगळ्या महत्वाकांक्षी राजकारणामध्ये एक एक वाईट व्यक्तिमत्व समोर ठेवून प्रजेला आपलं दास्य बनवून त्याच्यावर एक उच्छृंखल सत्ता भोगणारे हे सगळे लोक आहेत. आणि त्याच्या योगानं सगळी प्रजा त्रस्त होऊन गेली आहे. आणि मग गौरभूर्त्वा अश्रुमुखी खिन्ना क्रंदन्ते करुणम विभो, भगवान परमात्म्याच्या वैकुंठामध्ये गाय रूपानं जाऊन पृथ्वी ब्रह्मदेवाच्या सहित सगळेजण मिळून परमात्म्यास प्रार्थना करतात आणि परमात्मा भूलोकावर अवतीर्ण होतात, दुःख दूर करतात वगैरे. त्यांचा हा दिवस. पण माऊलींचं जे चरित्र आहे ना हे नेमकं त्याचं थोडंसं वेगळं आहे. बघा, माऊलीला माऊली म्हणण्याचं कदाचित हे एक कारण असावं, एक माझं व्यक्तिगत मत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कंसाच्या अत्याचारानं सगळी पृथ्वी गांजल्यानंतर येतात, बोलवल्यानंतर येतात, नाही का? पण माऊलींचं हृदय पहा, भारतावर विशेषतः महाराष्ट्रावर परकीय आक्रमण होण्याच्या थोडंसं अगोदर माऊलींचा जन्म आहे. माऊलींच्या निर्याणाच्या नंतर काही 4-2 वर्षांमध्ये महाराष्ट्रातली हिंदू सत्ता समाप्त झाली. विजयनगरचं साम्राज्य वगैरे उद्ध्वस्त करण्यात आलं. नेमकं त्याच्या थोडंसं अगोदर येऊन माऊली आपल्या हातामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने लिहिलेली गीता मराठीमध्ये रूपांतरित करून ज्ञानेश्वरी देतात. कदाचित संकटाच्या अगोदर त्याचं काम करते म्हणून त्याला माऊली असं म्हणत असावे. कसं असतं, भूक लागल्यानंतर लेकराला आई म्हणत नाही थांब मी स्वयंपाक करून देते. त्याला भूक किती वाजता लागते हे आईला माहिती असतं आणि बरोबर त्याच्यासाठी जसं अगोदर स्वयंपाक करून ठेवते ना, ऐसे कळवळ्याची याती याती ऐसे कळवळ्याची याती करिला भावेन प्रीते करिला भावीन प्रीती ऐसे कळवळ्याची याती याती ऐसे कळवळ्याची याती पोटे भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची याती. आणि कदाचित हाच भाव अंतःकरणामध्ये ठेवून ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं की आता नक्कीच आता भारतामध्ये इस्लामी सत्तेचं एक फार मोठं रडखंदन माजणार आहे. ऐका, सामर्थ्याचं
हे ऐक्य कितीही जरी मोठं केलं तर जर एक फार मोठी लाट जर आली तर कदाचित त्याच्यामध्ये त्याची वाताहत होऊ शकते. पण अंतःकरणामध्ये जो भक्तीचा दिवा तेवत ठेवलेला असतो ना, तो विझत नाही. म्हणून एक परंपरा संपते न संपते तेच दुसरी परंपरा सुरू होते. म्हणून शिक्षण मंडळांनी सुद्धा शिवजन्मापूर्वीचा इतिहास सांगत असताना त्यांना सुद्धा हे मान्य करावं लागलं की भारतीय संस्कृतीमध्ये हे छत्रपती आदी सगळ्या मावळ्यांना एक फार मोठं सहाय्य जर कुणाचं झालं असेल तर सांप्रदाय. वारकरी जेव्हा हातामध्ये पताका घेऊन भगवंताचं भजन करत जेव्हा आळंदीहून पंढरपूरला चालत जातो, देहूहून पंढरपूरला चालत जातो, आपापल्या गावाहून परमात्म्याच्याकडे चालत जातो, तेव्हा तो केवळ भक्तीच करतो असं नाही, तो राष्ट्रभक्ती सुद्धा करतो. मला असं वाटतं भगवान माऊलींचा जर ज्ञानेश्वरीतून अखिल मानवांच्या साठी जर संदेश काय असावा तर कर्मे ईशू भजावा. तुम्ही तुमच्या कर्माच्या द्वारा भगवंताचं भजन करा. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः, ही जी 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले ना, माऊलींनी सुद्धा हाच उपदेश करण्यासाठी भूतलावर ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. म्हणून आजही पाश्चात्यांचं आक्रमण होण्याच्या पूर्वी भारत देशामध्ये संस्कृतीची जी नीतिमूल्य उपस्थित होती ती पण आजही तेवढीच तंतोतंत उपलब्ध आहे. उलट अगदी दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनम कांतवर्णम, भरतृहरी सांगतात त्याप्रमाणे जसं सोनं तापवल्यानंतर पुन्हा पुन्हा लखलखीत होतं, उज्ज्वल, तसं संस्कृतीचं हे सोनं आणखी सुद्धा लखलखीत होतंय. जात होते, भक्तीची पताका खांद्यावर धरून चालत होते, आम्ही भगवंताची पायीक आहोत असं म्हणत होते. आज त्याच्या कैक पटीनं आणखी सुद्धा समाज वृद्धिंगत आहे, वाढलेला आहे. पण खरं सांगू, याची जर कोणी रोवली असेल तर सर्व समाजातल्या सर्व प्रकारच्या संप्रदायातल्या लोकांना आपापल्या परीनं गोळा करून त्या सगळ्यांना माऊलींनी एका विचारधारेमधून आणल्या. आता सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगतायत की चला आता आपल्याला भगवंताचं कार्य करण्यासाठी पुढे जायचं. माऊलींचे एक अभंग आहेत महाराज, काय गोड चिंतन आहे माऊलींचं. सगळ्यांना समजवतायत, जागा करतायत माऊली. माऊलींच्या अगोदर समाज थोडासा ऐशाराम आहे, कारण सांस्कृतिक स्थिरता आहे. आपण भारताला सोने की चिडिया म्हणतो, सोन्याचा धूर निघत होता असं आपले इतिहास आज उपलब्ध आहेत, तशा पुरावे. सगळ्या प्रकारची समृद्धता भारतामध्ये होती. पण त्यावेळेला आळंदीतून एक महात्मा उच्च स्वराने गायला सुरुवात करतो. ऐका, फार मोठ्या वादळाच्या पूर्वीची ही शांतता आहे. तुम्ही आता जाग झालं पाहिजे, आता तुम्ही सावध झाला पाहिजे. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा. आणि एकाच वेळेला अध्यात्माचा पण उपदेश आणि एकाच वेळेला व्यवहाराचा पण उपदेश. आता जागा व्हा. हळूहळू तिकडून यायला सुरुवात झाली अफगाणिस्तानातून आक्रमणाला.
हळूहळू वरचा भारत पादाक्रांत केला जातोय. ज्ञानोबारायांनी मधल्या काही काळामध्ये वर जाऊनही पाहिलंय. ज्ञानोबाराय नामदेवरायांच्या बरोबर जेव्हा यात्रा करण्यासाठी दक्षिणेमध्ये जाऊन आले ना, उत्तरेमध्ये, त्यावेळेला त्यांनी हे सगळं अनुभवलंय, पाहिलंय. आणि सांगतात की आता तुम्ही जागा व्हा. वाजतसे बोंब कोणी नायक ती काणी, हरी हरी न म्हणती तया होय थोर हाणी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. एका बाजूला सांगतात की ऐका, व्यवहाराचा जर विचार कराल तर पाश्चात्य आक्रमण होत आहेत, सावधान व्हा. ते तुमच्या संस्कृतीवर, ते तुमच्या राष्ट्रावर आक्रमण करतायत, हे एका बाजूला. आणि एका बाजूला सांगतायत सावध व्हा ना आता तरी, कारण तुमच्याकडे कोण येते माहितीये? साक्षात मृत्यू येतोय. आजा मेला पण जा मेला, बाप मसणा गेला, देखत देखत नातो पडतो, तोही वेडा झाला. व्याघ्रणासी भूतेही लागता ती पाठी, हरिभजन न करिता सगळे घालू पाहे पोटी. याच्यासाठी संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा. पाठी लागले से काळ दात खातो करकरा. उठा उठा जागा पाठे भय आले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठे भय आले मोठे. सावध करताय परमार्थातून आणि संस्कृत व्यवहारातून. नेमकं त्याच काळामध्ये ज्ञानोबारांनी आणखी एक कार्य करून ठेवलं, एक जागा केलं सामान्य माणसाला. दुसरी गोष्ट ज्ञानोबारांनी जर काय केली असेल तर सर्व जाती धर्मातल्या संतांना एकत्रित केलं. सर्व जाती धर्मातल्या. लोकांनी त्याचे काय अर्थ लावले ते त्यांना माहीत, पण त्या काळामध्ये ज्ञानोबारायाधिक सगळे जे संत उभे राहिले ना, त्या प्रत्येक संतांनी मुद्दाम आपापल्या जातीचा उच्चार केला, मुद्दाम केला. मग आम्ही माळी याची जाती म्हणली असतील, सावता महाराज, नरहरी महाराजांनी मी सोनार आहे, मी सोनार असं म्हणलं असेल. गोरोबा काकांनी सांगितलं की मी तर कुंभार, देवा मी तुझा कुंभार, मी तर कुंभार. मग वेगवेगळ्या प्रकारचे मडके करतो. एवढं कशाला? चोखा महाराजांनी सांगितलं की मी महार आहे. त्यांची पत्नी सांगते, म्हणत असे महारी चोखी याची, मी चोखा महाराजची पत्नी आहे. सर्व संतांनी, आणि ऐका, हे प्रत्येक अभंग त्या संतांनी लिहिलेले आहेत. कुण्या व्यक्तीने नाही लिहिले की हे या जातीचे होते, ते त्या जातीचे होते. त्यांनी सांगितलंय की मी या जातीचा आहे आणि मला माऊलीने स्वीकारले. आम्ही या संतांच्या पंगतीमध्ये आलो आहोत. कल्पना करा, ज्या काळामध्ये जातीच्या भिंती एवढ्या घट्ट होत्या, त्या काळामध्ये ज्ञानोबारांनी या सगळ्यांना एकत्र केलं. देव एक केला, पहिली गोष्ट. सगळ्यांना सांगितलं आमचं कुलदैवत पांडुरंग परमात्मा. आणि सगळ्यांना पांडुरंगाच्या या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे, तुम्ही या एका छत्राखाली या. देव एक निर्माण केला. दुसरी गोष्ट, साधन एकच निर्माण केलं. साधन एक, देव एक. साधन काय? तुम्ही फार मोठी साधनं करत बसू नका. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे, हृदय मंदिरी जपाकारे. रामकृष्ण हरी हा साधा मंत्र, सोपा मंत्र सगळ्यांच्या समोर दिला. सांगितलं एक साधन एकच, नाम. देव एक, विठ्ठल. सगळ्यांना एकत्रित केलं, एक क्षेत्र बनवलं. कुठलं? पंढरपूर. आणि या क्षेत्राबद्दल महती तर काय तयार केली माहितीये?
माझे माहेर पंढरी, माझं माहेर आहे पंढरी. ज्ञानोबारायांच्यापासून निळोबारायापर्यंतच्या सर्व संत महंतांनी पंढरपूर हे माहेर म्हणून घोषित केलं. कारण त्यांना माहिती आहे की स्त्रीला माहेराबद्दल जेवढं प्रेम असतं ना, तेवढं प्रेम प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रातल्या पंढरपूरच्या बद्दल निर्माण झालं पाहिजे. म्हणून माझ्या जीवेचे आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी गुढी. पंढरपूरला जाईल. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे मायतया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, आ आ क्षेम मे देईन पांडुरंगा. मी त्या परमात्म्याला क्षेम दे. सगळ्यांचा देव एक केला, सगळ्यांचं नियम एक केला, साधना एक केली, सगळ्यांचं क्षेत्र एक केलं. आणखी सांगू, पंढरपूरचा विधी सुद्धा फार छान केला बरं. एक एका लागतील पाये रे, वर्ण अभिमाने विसरली जाती. एक एका लागते पाये रे, एक एकाच्या पायी लागतो. ज्ञानोबारायांनी सांगायचं, नामदेवराय तुमच्यासारखा विश्वविख्यात कोणी नाही. नामदेवरायांनी सांगितलं, आपण तर ज्ञान आहात. अहो एवढंच कशाला, केवढा मान तरी द्यावा मला सांगा. कीर्तनामध्ये उभं राहिल्यानंतर जनाबाई सांगते, ज्ञानदेवा अभंग म्हणा एक, चाल म्हणा, चाल तुमची याच. शेलेकरी झाली. सगळ्या सगळ्या संप्रदाय, सगळ्या सगळ्या समाजातल्या प्रत्येक वर्गाला एकत्रित घेऊन एक एक विशेष कार्य ज्ञानोबारायांनी करून दाखवलं. मला असं वाटतं की ज्ञानोबारायांचं हे कार्य फार अतुलनीय आहे. आणि खरं सांगू का, त्यांना साथही तशीच भेटली ना. नामदेवरायासारखा नामधारक त्यांना भेटला की जो परमात्म्याचा जीवलग आहे. सावता महाराजासारखा अनुभवी भेटला, गोरोबा काकासारखा सुज्ञ भेटला. अशी सगळी 18 पगड जातीची सगळी मंडळी एकत्रित जमली आणि ज्ञानोबाराय आळंदी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठावर काला वाटतात. सगळ्या संतांना एकत्रित करून नामदेवराय जेव्हा प्रसाद वाटायला लागलेत ना, काय वैभव असेल होते, काय अलौकिक वैभव निर्माण केलं ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारायांनी हे सगळं तयार करत असताना एक महत्वाची गोष्ट ठेवली, ती म्हणजे समाज ज्ञानाधिष्ठित बनवला. कारण मी मगाशी पण सांगितलं, सामर्थ्य शक्ती कधी कधी विलयाला जात, बंड मोडलं जात असतं. राहत असते ती चेतना, अंतश्चेतना की जी ज्योतीचं रूप धारण करून राहते. ते स्फुल्लिंग असतं. आज ना उद्या योग्य वेळ निर्माण होतेच. आणि ती चेतना जेव्हा प्रगट रूप धारण करते ना, मग शत्रू कितीही प्रबल असो, बलवान असो, उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबारायांनी कार्य केलं ते सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ही संप्रदायाची ज्योत तेवत ठेवली. आणि त्याचा फार मोठा उपयोग जर पुढे झाला असेल तर छत्रपती शिवरायांना झाला.
संपूर्ण समाजामध्ये सगळीकडे एक संप्रदाय निर्माण झाला जो भगवंताचं नाम घेतो आहे आणि तेवढ्याच निष्ठेनं आपल्या कर्तृत्वाशी एकनिष्ठ आहे. ज्ञानोबांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये कर्मे ईशू भजावा, जे जे जयाचे विहित ते ते ईश्वराचे मनोगत, ते ईश्वराचं मनोगत आहे असं समजून तुम्ही कार्य करा. तुम्ही शेती करत असाल शेती करा, तुम्ही राजवंशी आहात तुम्ही राज्यकारणाचं कार्य करा, तुम्ही हे तुमचं प्रत्येक कार्य हे परमात्म्याची सेवा आहे. पार्श्वभूमी या माऊलीने देश महाराष्ट्र पारतंत्र्याच्या जखडण्याच्या आत समाजामध्ये निर्माण केलेला आहे. म्हणून ही जी एक फळी होती ज्ञानोबारायांच्या एक 25 वर्षाच्या काळामध्ये जे तयार झालेली एक संप्रदायाची एक परंपरा होती, हे फार मोठं कार्य ज्ञानोबारायांनी भारतावर परचक्र येण्याच्या अगोदर करून ठेवलं. काय केवढी मोठी सिद्धता तयार केली आहे. ज्ञानोबारायांचं हे अलौकिक कार्य पाहत असताना ज्ञानोबारायांच्या काही गुणांचं आपल्याला थोडक्यामध्ये चिंतन करावं लागतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या दिवशीच जन्माला येण्याचं कारण आहे एक. दुसरी गोष्ट, आपण तर असं मानतो की लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आपण हे ज्ञानोबारा पांडुरंगाचेच अवतार, श्रीकृष्णाचे अवतार मानतो. आणि त्यांच्यातल्या प्रत्येक कृती जर पाहिल्या तर त्या सगळ्या कृती आहेत ना, हे मनुष्याच्या कर्तृत्वाच्या पलीकडच्या आहे. जसं 6 दिवसाचं लेकरू पूतनेला मारणं हे तर्कामध्ये बसत नाही. कुठं भगवान परमात्म्याचं 7 वर्षाचं वय आणि कुठं एवढा मोठा पर्वत उचलतात भगवान परमात्मा. हे जसं अघटित घटना परमात्मा करतात ना, माऊलींच्या जीवनामध्ये सुद्धा अशाच अघटित घटना आहे. मी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, मी उदाहरणादाखल फक्त आपल्या समोर सांगतो. 7 वर्षाचं वय आहे, 5 वर्षाची घरामध्ये एक मुलगी आहे आणि तिची इच्छा आहे मांडे खायचे. घरात आई वडील नसल्या कारणाने लहानपणापासून सगळं तिला करता येतं. मांडे खाण्याची इच्छा म्हणून तवा मागायला गेली आणि तवा भेटली नाही. आता भाजायचं कशावर मांडा? ज्ञानोबारायांनी पाहिलं आपल्या बहिणीच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. का? कारण तिला मांड भाजण्यासाठी पात्र नाही ना. ज्ञानोबारायांनी सांगितलं, अगं रडू नकोस, तुला मांड भाजायचं ना, तवा पाहिजे ना. तवा म्हणजे काय? शेवटी एक गरम झालेली वस्तू की ज्याच्यावर आपल्याला ते पिठाचा गोळावर ठेवायचं. काळजी करू नकोस, तू घेऊन येते पीठ कालवलेलं. तिनं कालवलेलं पीठ आणलं पानावरचं आणि बस माऊलींनी बस खाली वाकले आणि माऊलीच्या पाठीवर तिने पाहिलं, लाल झालीये पाठ. तिला कल्पनेमध्ये सुद्धा बसेना. आणि बस तिने ते हळूहळू थापटला आणि त्याच्या पाठीवर ठेवला. आणि काय सांगावं तुम्हाला, एखाद्या तव्यापेक्षाही सुंदर असा मांडा त्यांच्या पाठीवर तयार झाला. ही अलौकिक चमत्कृती पहा. किंवा प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद. पैठणमध्ये जेव्हा सगळ्या तिथल्या पंडितांनी वाद केला, ज्ञानोबारांनी सगळे विषय त्यांच्या समोर ठेवले. प्रत्येक प्रश्नाची उत्तर ज्ञानोबारांनी दिली. एवढंच नाही, प्रत्यक्ष तिथं रेड्याच्या मुखी वेद बोलविला. ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद. ज्ञानोबारांनी त्याला ऋग्वेद बोलायला लावला. नाही का? वेदाचं वर्णन जेव्हा रेडा करतो ना, हे चमत्कृती पाहिल्यानंतर मग मात्र सगळ्यांनी हात जोडले. नाही हे कुणी असामान्य. बघा, ज्ञानोबारांनी एका मुलाला एका मुलीला मुलगा केला असं पण वर्णन. आपण हे माहिती आहे आपल्याला की ज्ञानोबारांनी चालविल्या जाड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. नाथबाबांनी असं वर्णन केलं की माझ्या माऊलीने जड भिंती जड शब्दाचा अर्थ जी स्वभावता जड असते. दगडाची भिंत, दगड मातीने बनलेली भिंत जेव्हा चालवली ना, हरली चांग याची भ्रांती, चांगदेवाची भ्रांती हरली.
काय अलौकिक कृती आहे माऊलींची. ह्या सगळ्या चमत्कृती पाहिल्यानंतर मी एक 8 गुण ज्ञानोबारायांचे, आज अष्टमी आहे ना म्हणून 8 गुण ज्ञानोबारायांचे आपल्या समोर ठेवतोय. या ज्ञानोबारायांचा जन्म साजरा करण्याच्या अगोदर या 8 गोष्टी आपल्या समोर मांडतो मी. एक, ज्ञानोबारायांच्या आपला पहिला गुण जर काय असेल तर वेदनिष्ठा. पै अहिता पासोनी काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. माऊलीने मुक्त कंठाने वेदाची प्रशंसा केली. शास्त्र म्हणेल ते सांडावे. माऊली असं सांगतात, शास्त्र म्हणेल ना बस ते त्याज्य करून टाका. शास्त्राने जर सांगितलं तर विष घ्या तर घ्या असं स्पष्ट माऊली बोलते. म्हणून ज्या धर्मशास्त्राने, ज्या वेदनिष्ठेने माझ्या वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं त्याच्या विरोधामध्ये मी उभं राहीन हा भाव नाही ते स्वीकारला. उलट तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित होऊ, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या वाक्याला त्यांनी उद्धृत केलं. कारण माऊली आहेत, जगाचं कल्याण कशात हे त्यांना परिपूर्ण माहीत असल्या कारणाने समाजाच्या समोर वेदनिष्ठ माऊलींचा पहिला गुण आहे. माऊलींचा दुसरा जर कोणता गुणधर्म असेल ना तर माऊली अतिशय करुणा वरुणालय आहे. केवढी करुणा आहे ज्ञानोबारायांच्या ठिकाणी. ज्ञानोबारायासारखी करुणाच बघायला मिळत नाही. त्याचं कारण आहे, अरे जे आपलं वाईट करायला निघाले त्याचं सुद्धा चांगलं व्हावं हा भाव धारण करतो हा महात्मा. आतापर्यंत सगळ्या लोकांचं हेच म्हणणं होतं, जे चांगलं करतात त्यांचं चांगलं हो, वाईट करतात त्यांचं वाईट हो. पण माऊली काय सांगतो, म्हणून जे खळाची व्यंकटी सांडो असं माऊली. व्यक्ती सांडू नये, चकी व्यंकटी सांडो. तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. ज्ञानोबाराने मुक्त कंठानी वाईटाचा गवळणीमधून बघायला मिळतं. वेगवेगळ्या गवळणी आहेत ज्ञानोबारायांच्या. काय सुंदर सुंदर गवळणी आहेत. ज्ञानोबाराय असं सांगतायत, पंढरी पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा. पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, विठो देखियेला डोळा. बाई येवो विठो देखियेला डोळा, बाई येवो वेधले वो मन, तयाची या गुणी वेधले वो मन. या गुणी क्षणभरण विसंबे विठ्ठल रुक्मिणी. क्षणभरण विसंबे विठ्ठल रुक्मिणी. वेधले वो मन तयाची या गुणी वेधले वो तयाची या गुणी. पौर्णिमेचे चांदणे क्षणा क्षणा होय उणे. पौर्णिमेचे चांदणे क्षणा क्षणा होय उणे. तैसे माझे जिणे एका विठ्ठले विना. वेधले वो मन तयाची या गुणी. वेधले वो मन तयाची या गुणी. बाप रखुमा देवे वरू विठ्ठलोचे पुरे. चित्त चैतन्य मुरे बाई येवो. चित्त चैतन्य मुरे बाई येवो. वेधले वो मन
तयाची ये गुणी वेधले वो मन, तयाची ये गुणी. हा भक्तभाव आहे. मी फक्त सगळे गुण तुमच्या समोर 8 माझ्या बुद्धीने काढलेले ठेवतो, कारण कदाचित थोडं नेटचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे म्हणून. तिसरा गुण आहे भक्त. चौथा गुण आहे ज्ञानोबा, उत्तम संघटक आहे. मी मगाशी पण सांगितले आपल्याला की सर्व वर्णाश्रमातले, सर्व धर्मपंथातले सर्व लोक एकत्रित करून त्यांच्याकडून एक कार्य करून घेण्याचे जे कौशल्य आहे, संघटन कौशल्य, ज्ञानोबारायांचं अलौकिक आहे. पाचवी गोष्ट आहे, ज्ञानोबा परंपरावादी आहे. ज्ञानोबारांनी आपली गुरु परंपरा मानली. आपल्या वडिलांची परंपरा पण ज्ञानोबारांनी स्वीकारलेली आहे. वडिलांच्या परंपरेतून ज्ञानोबारांनी वारी स्वीकारली आहे. वडील विठ्ठलपंत असल्या कारणाने वारीचे उद्गाती निश्चितच आहेत. त्यांच्या परंपरेमध्ये वारी चालत असे. त्यांचे आजोबा फार मोठे वारकरी होते असं पण इतिहासामध्ये नमूद केलं गेलेलं आहे. म्हणून वडिलांच्याकडून देवाची वारी स्वीकारलेली आहे आणि ज्ञानाची जी वारी आहे ती आपल्या सद्गुरूंच्याकडून निवृत्तीनाथ, आदिनाथ उमा बीज प्रगटले वगैरे या परंपरेतून स्वीकारलेलं आहे. सहावा गुण आहे ज्ञानोबारायांचा, ते म्हणजे ज्ञानी आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणते ज्ञानदेव, म्हणते ज्ञानदेव तो मायेसे. तुकोबारायांनी सुद्धा मुक्तकंठाने ज्ञानियांचा राजा गुरु महाराव असे त्यांची ख्याती वर्णन करावे. सातवी गोष्ट आहे, ज्ञानोबा उत्तम कवी आहे. काय अलौकिक वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा. काय आहे की ज्ञानोबारांच्या वयात साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ही व्याख्या ज्ञानोबारांची ज्ञानोबारांच्याच साहित्याला तुलून बघावी. टिकलिया सुखाचा परिमळू, निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला. भगवान परमात्मा कसं बोलले, काय सुंदर वर्णन केले ज्ञानोबारांनी. ठिकठिकाणी ज्ञानोबारांनी काव्याचे जे सगळे गुणधर्म असतात की नाही असे ओतून टाकले ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये. त्यांचे अभंग असतील, काय एक एक अभंग असे ठाव महाराज. ज्ञानोबारांचे एक एक अभंग एवढे सुंदर आहेत. ज्ञानोबारांची एक घोंगडी नावाचं एक प्रकरण आहे, फार सुंदर प्रकरण आहे. ज्ञानोबारा भगवंताशी भांडतायत. हे का रे, तुम्हाला असं का केलं? देवाने विचारलं काय झालं? म्हणे तू चांगली घोंगडी घेतल्यास नाही, माझी घोंगडी मात्र खराब. मला कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हासी का दिली वांगडी रे? तुझी म्हणजे सुंदर घोंगडी आणि आमची म्हणजे खराब. भगवंताशी भांडावं कसं हे सुद्धा साहित्यातून काय ज्ञानोबारांनी सुंदर वर्णन केलंय. ज्ञानोबारांचा 8वा जर गुणधर्म कोणता असेल तर श्रेष्ठ गुरुभक्त आहेत ते. मी माझ्या बुद्धीने असं सांगेन की ज्ञानोबारायांच्या सारखा अलौकिक गुरुभक्त दुसरा नाही म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. का नाही ठरणार? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, ते तर माझे जे उरले ते पायिक पण. अरे एक छोटीशी कविता एखादा लिहितो ना तेव्हा सगळ्या सांगतो मी लिहिलीये, मी लिहिलीये. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जे पहिलं प्रवचन केलं किती लोकांनी बघितले, आजही आम्ही 10-10 वेळेला पाहतो नाही का. पण एवढं सगळं तयार केलेलं ज्ञानोबा काय सांगतात, ते माझे जे उरले ते पायिक पण. मी तुमचा पायिक आहे. अहो एवढा ज्ञानातली अलौकिकता सिद्ध करणारा महात्मा, एरवी तरी मी मूर्खू असं म्हणायला यत्किंचितही डगमगत नाही. आमच्याकडे असतातच की जे 4 गोष्टी माहितीच्या, पण त्या सांगताना सुद्धा आम्ही किती ज्ञानी आहेत असं
असं प्रकर्षाने लोकांना वाटेल, कळेल अशा पद्धतीने बोलतो. पण ज्ञानोबाऱ्यांना एवढी अलौकिकता सिद्ध करत असताना सुद्धा सद्गुरूंच्या समोर एरवी तरी मी मूर्खू, जरी झालो अविवेकू, तरी संत कृपा दीपको सोज्वळू असं म्हणत असताना काही नाही वाटत. बरं, हे काय सुरुवातीचे असं म्हणा तर फार शेवटपर्यंत हे सांगतायत ते माझे जे उरले ते पाईक पण. एवढं करून सुद्धा पुन्हा हात जोडूनच उभे ज्ञानोबा. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. बस मला ह्याच्यातच सुख आहे, मला ह्याच्यातच आनंद आहे की तुम्ही माझ्यावर कृपा करावी. ज्ञानोबारायांच्या सारखी अलौकिक गुरुभक्ती नाही भेटत कुठेच नाही भेटत. काय की अभंग ज्ञानोबारांचे. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, मनाची या जोगे. ज्ञानोबारायांचं चरित्र अतिशय श्रेष्ठ आहे, अतिशय सुंदर आहे. तर ज्ञानोबारायांचा आजच गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्म झालेला आहे. आळंदीमध्ये सिद्धबेटावर विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेब यांच्या पोटी ज्ञानोबारायांचा जन्म होतो. आता ते किती वाजता कसं हे काय इतिहासाला ज्ञात नाही. कारण असं शास्त्र पण आहे, अशी परंपरा पण आहे. आपली पंताच्या मांडण्याची पद्धती आपल्याकडे कमी आहे. पण इतिहासामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती अजरामर होतो तेव्हा त्याची सगळी कुंडली पाहिली जाते आणि त्यावरून ज्ञानोबारायांच्या जन्माचा हा दिवस सगळ्यांनी मान्य केला. तथापि आपण ज्ञानोबारायांच्या या आज जयंतीच्या निमित्ताने, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जयंतीच्या निमित्ताने आजची जी झालेली सेवा आहे ही ज्ञानोबारायांच्या चरणावर समर्पण करू. ज्ञानोबारायांनी केलेलं जे उत्तुंग कार्य आहे, विशाल कार्य आहे, मायेचं अंथरूण जे ज्ञानोबारायांनी तयार केलेलं आहे, भगवंताच्याकडे जाण्याची भक्तीची एक वाट ज्ञानोबारायांनी तयार केलेली आहे. सगळ्यांना वाईट न म्हणता सगळ्यांना आपलंसं करून त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा एक मंत्र ज्ञानोबारायांनी आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. आणि असे अनेक गुण, मी तर 8 गुण माझ्या बुद्धीने सांगितलेत, तसे तर अनंत गुणवान आहेत. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत तेवढेच गुणवान ज्ञानोबारा आहेत. म्हणून ह्या दोघांच्यामध्ये एक फार मोठं साम्य पण आपण पाहतो. दोघांचा जन्म एक आहे. दोघांनी गीतेसारख्या ग्रंथाचं रचना आणि गीतेवर टीका लिहिण्याचं कार्य केलेलं आहे. सगळ्यांचं ऐक्य करण्याचं कार्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जसं केलं तसंच ज्ञानोबारायांनी केले. भगवंताने जशी गुढी उभा केली आहे तशीच ज्ञानोबारायांनी पण गुढी तयार केलेली आहे. साधूंचं रक्षण जसं ज्ञानाच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केले गीतेचं लेणं देऊन, त्या गीतेवर एक विशेष अलंकार तयार करून ज्ञानोबारायांनी सुद्धा हे लेणं आणखी समृद्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अशा ज्ञानोबारायांच्या आज जयंतीच्या निमित्ताने एक वाघपुष्प, वाघ यज्ञ करणाऱ्या महापुरुषांच्या यज्ञ समिधेमध्ये एक वाघपुष्प माऊलींच्या चरणावर, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चरणावर समर्पण करू. आणि बस माऊलींनी जे सांगितले ते तर माझे जे उरले ते पायिक पण. आम्ही तर माऊलींचे सेवक आहोत, आम्ही सर्व संत समुदायाचे सेवक आहोत. आणि त्या सेवक या नात्याने आम्हाला त्यांच्या साहित्याची सेवा करायला मिळो, आम्हाला त्यांच्या सद्ग्रंथाचं चिंतन मनन करण्याची श्रद्धा प्राप्त होवो, आम्हाला त्यांना अभिप्रेत असलेले गूढार्थ भावार्थ आमच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या कृपेने स्फुरण होत आम्हाला दिसोत, आम्हाला ते प्रकाशित करोत, अशी माऊलींच्या चरणी अखिल संत समुदायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या बरोबर ज्ञानोबारायांच्या जयंतीच्या निमित्ताने दोघांच्याही चरणावर त्यांच्याशी नतमनम करून मी माझी सेवा संपवतो. आमचे परममित्र प्रवीण महाराज दिवाकर केळीकर यांनी फेसबुक पेजच्या माध्यमातून संत समागमच्या माध्यमातून आपल्याबरोबर येण्याची एक संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.